सर्व श्रोत्यांचे आणि व्यासपीठावरील मान्यवरांचे मी संपदा लोहगावकर मनापासून स्वागत करते. काही अपवादात्मक वर्ष सोडली तर गेली अनेक दशकं ही व्याख्यानमाला अव्याहतपणे चालू आहे आणि हे या व्याख्यानमालेचं एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे. वसंत व्याख्यानमालेतील व्याख्यानं यशस्वी होण्यासाठी जसा श्रोत्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो, तसाच तो टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन या विभागाचाही असतो. मी सुरुवातीलाच त्यांचे आभार मानते. आपली सर्व व्याख्याने चित्रित करून यूट्यूबवर प्रक्षेपित करेपर्यंत सर्व तांत्रिक सहाय्य हा विभाग करत असतो. गेली 17-18 वर्ष हा विभाग माध्यमातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणात पुण्यात अग्रेसर आहे. TV, रेडिओ, वृत्तपत्र या विषयांबरोबरच ॲडव्हर्टायझिंग आणि पब्लिक रिलेशन्स या विषयातील विशेष अभ्यासक्रम इथे शिकवले जातात. सुसज्ज स्टुडिओ कंट्रोल रूम या पायाभूत सुविधा या विभागात आहेत. या सभागृहाखालीच एका भव्य स्टुडिओत या विभागाचे साऊंड टेक्नॉलॉजीचे कोर्सेस चालतात. जगप्रसिद्ध एव्हिड कंपनीचे सर्टिफिकेशनही येथील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना दिले जाते. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही जरूर एकदा या विभागाला भेट द्यावी. आता प्रथेप्रमाणे आपण प्रमुख वक्त्यांचा सत्कार करूया. आता मुख्य भाषणाकडे वळण्याआधी मी आजचे प्रमुख वक्ते श्री किरण कलमदानी सर यांचा थोडक्यात परिचय करून देते. श्री किरण कलमदानी यांनी 1985 पुण्यातील BKPS कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी नवी दिल्लीतील स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चरमधून अर्बन डिझाईनमध्ये MArch केलं. त्यानंतर KT रवींद्रन यांच्याबरोबर दिल्लीत 1 वर्ष काम केल्यानंतर ते इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी यॉर्क विद्यापीठात कन्झर्वेशन स्टडीजमध्ये MS पूर्ण केलं. 1989 भारतात परतल्यानंतर त्यांनी चिंचवडमध्ये आर्किटेक्चर, अर्बन डिझाईन, कन्झर्वेशन, इंटिरियर डिझाईन अँड व्हॅल्युएशनमध्ये काम करणारी किमया ही संस्था सुरू केली. या संस्थेमार्फत त्यांनी आत्तापर्यंत 200हून अधिक प्रकल्प पूर्ण केले असून त्यातील काही महत्त्वाचे प्रकल्प म्हणजे शनिवारवाडा, समताभूमी, केसरीवाडा, विश्रामबागवाडा, तुळशीबाग राम मंदिर, सेंट पॉल चर्च, कृषी महाविद्यालय, डेक्कन कॉलेज अशा अनेक महत्त्वाच्या स्थळांचा यात समावेश आहे. त्यांच्या काही चालू असलेल्या प्रकल्पांमध्ये नीरा नरसिंगपूर येथील मंदिर, भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंग मंदिर, भिडेवाडा, उत्तराखंड येथील स्वामी विवेकानंदांच्या आश्रमाचे संवर्धन, शिवाजीनगर येथील विधी न्यायालय, खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर इत्यादी स्थळांचा समावेश आहे. हेरिटेज संवर्धनाच्या क्षेत्रात जनजागृती करणं हा त्यांचा छंद असून त्यासाठी ते महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेश येथील अनेक प्रकल्पांमध्ये गुंतलेले आहेत. त्यांना संवर्धनाच्या प्रकल्पासाठी युनेस्को एशिया पॅसिफिक अवॉर्ड ऑफ मेरिट हे सुद्धा मिळालेलं आहे त्यांच्या किमया या संस्थेला. त्यांचा बायोडेटा खूप मोठा आहे पण मी थोडक्यात वाचला. आता तुम्ही सगळे ज्यांच्या भाषणाची आतुरतेने वाट पाहत आहात ते श्री किरण कलमदानी सर यांना मी त्यांच्या व्याख्यानासाठी आमंत्रित करते. Get ready to dive into the exciting world of filmmaking with our all-new filmmaking course. Whether you're dreaming of directing, cinematography, writing, or acting, this course is your gateway to unleashing your creativity on the big screen. But how do you turn your ideas into cinematic masterpieces? Join us on a journey through the art and craft of filmmaking, from concepts to final cut. Are you ready to bring your vision to life? The course curriculum was meticulously crafted, providing a comprehensive overview of every aspect of the filmmaking process, from script writing and pre-production to hands-on experience in directing, cinematography, and editing. Every module was designed to equip us with the skills and knowledge needed to thrive in the competitive world of filmmaking.
Explore the visual language of cinema with lessons on framing, lighting, and camera movement to create stunning visuals that leave a lasting impression. Learn the art of directing and working with actors to breathe life into your script and bring your vision to the screen. And in the editing room, unlock the magic of post-production as you shape raw footage into a seamless, captivating narrative with sound design and visual effects. Enrolling in the filmmaking course was a transformative journey for me, equipping me with the skills and confidence to bring my cinematic vision to life. I'm grateful for the invaluable mentorship and collaborative spirit that fueled my growth as a filmmaker. With TMV's BA Filmmaking course, you'll gain the skills and confidence to turn your passion for film into a successful career. Enroll today and set your creativity free. धन्यवाद मॅडम. आणि सगळ्या श्रोत्यांचं स्वागत आहे. बरेचसे ओळखीचे चेहरे दिसत आहेत त्याच्यामध्ये. ज्ञानेश्वर मोळक हे आमचे जुने सहकारी आणि कॉर्पोरेशनमधले अधिकारी. मंजिरीताई भालेराव हे इथे यासाठी आलेले आहेत. आमच्या ऑफिसमधलाच सहकारी सत्यजित चव्हाण हाही इथे यासाठी मला घेऊन आलेला आहे इथपर्यंत. कारण की आजकालची पुण्याचं ट्रॅफिक आणि येण्याची जी काही गैरसोय होतात सगळ्यांच्या, आणि आज पण काहीतरी सगळ्यांचं नॉमिनेशन डे वगैरे आहे, तर त्यामुळे बऱ्याच ठिकाणी गर्दी आज बघायला मिळते. पण त्यातूनही तुम्ही सगळे आलात ही आनंदाची गोष्ट आहे. आणि आपण आत्ता आपल्या त्या ह्याला व्याख्यानाला सुरुवात करतो आहोत. सुरुवात म्हणजे आम्ही जेव्हा 34 वर्षांपूर्वी हा व्यवसाय करायचा असं मनात चंग बांधून जी सुरुवात केली, ते बऱ्याच लोकांना असं वाटलं होतं की अरे तुम्ही हे क्षेत्र हे पुण्या आणि या सगळ्या परिसराला फार नवीन आहे आणि तुम्ही ह्याच्यामध्ये नक्की काय करणार आहात. इथे असं यापूर्वी कधी कोणी प्रॅक्टिस केलेली नाही आहे. किंवा जो 87 साली पुण्याचा डेव्हलपमेंट प्लॅन प्रकाशित झाला, तर त्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये कॉन्झर्वेशन किंवा हेरिटेज ही नाव बिलकुल काही त्याच्यामध्ये आलेलं नव्हतं. पुण्याचा विकास करायचा आणि त्यातून ह्या काही जुन्या पुण्याच्या पाऊलखुणा जपायच्या किंवा काही करायचं त्याचं, ह्याच्याबद्दल नामलेख काही अवशेषसुद्धा ह्याच्याबद्दल कोणी काढलेला नव्हता. उद्गारही नव्हता, तो काही विचारही नव्हता. आणि अशा टप्प्याला आम्ही येऊन इथे काहीतरी प्रवाहाविरुद्ध पोहायचं आम्ही जे काही वेळ मनात ठेवून सुरुवात केली, तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की दॅट इज सुइसायडल. आणि त्यातून आम्हाला पहिला प्रोजेक्ट म्हणून त्यावेळचे जे डिफेन्स मिनिस्टर होते अरुण सिंग, त्यांचे धाकटे बंधू मार्तांड सिंग म्हणून हे दिल्लीच्या इंटॅक्ट संस्थेचे सेक्रेटरी होते. आणि त्यांनी आम्हाला एक 4 शब्दांचा ब्रीफ दिला आणि ते म्हणाला, आय वॉन्ट शनिवारवाडा डन. कारण की पुणं म्हटलं की सगळ्यांना शनिवारवाडा हे सगळी ओळखीची वास्तू, दिल्लीकरांनासुद्धा माहीत असलेली ती एक वास्तू आहे आणि त्याचं काहीतरी व्हावं असं सगळ्यांना वाटायचं. मात्र होत काहीच नव्हतं. आणि त्यात तुम्ही आता त्या ह्याच्यात शिक्षण घेऊन आलेला आहात किंवा थोडाफार अनुभव आहे नाही, तर तुम्ही त्यात काहीतरी करावं असं सगळ्यांचं म्हणणं होतं. आणि ते असं एक मनाशी घट्ट एक निश्चय करून आम्ही कामाला सुरुवात केली त्यावेळेला. आणि जी काही माहिती मिळाली, गोळा झाली वगैरे, ही गोळा करून बरेचसे इतर सहकारी होते, या सगळ्यांना एकत्र घेऊन एक नानावाड्यामध्ये त्याचं एक प्रदर्शन भरण्यात आलं. आणि तो जो तयार केलेला इंटॅक्टचा अहवाल होता तो पुण्याच्या आयुक्तांकडे रिटायर्ड डायरेक्टर ऑफ जनरल जे ASIचे होते, BK थापर म्हणून जे होते, ज्यांनी कालीबंगान आणि ह्या इतर बऱ्याच ठिकाणी एक्सकॅव्हेशनची कामं केली होती, बरेच वर्ष काम केलं होतं. आणि आमच्या स्कॉलरशिपच्या वेळेलासुद्धा माझा इंटरव्ह्यू घेऊन त्यांनी मला सांगितलं होतं की ह्या स्कॉलरशिपवरती आजपर्यंत जाणारे लोक हे शिक्षक बनलेले आहेत वेगवेगळ्या संस्थांमध्ये. तर आम्हाला शिक्षक तर हवेच आहेत, पण त्याहीपेक्षा गरज अशी आहे की वी वॉन्ट पीपल हू विल गेट देअर हँड्स डर्टी. तर तुम्ही जाऊन त्याच्यामध्ये आपले हात मळवून घ्यावेत आणि असं करावं, अशी त्या BK थापर सरांची एक हे होती, आम्हाला एक सूचना होती. आणि तेच आमचा शनिवारवाड्याचा प्रकल्प त्यावेळचे जे आयुक्त होते
त्यांना द्यायला आलेले होते. त्यावेळेला डेक्कन कॉलेजची काही मंडळी होती, बरीचशी आम्हाला ओळखणारी मंडळी होती, काही अनोळखीसुद्धा होती आणि त्या सगळ्यांनी मिळून तो एक छान कार्यक्रम त्यावेळेला नानावाड्यात झाला. नानावाड्याचा दरबार तेवढ्यासाठी खुला करण्यात आला आणि त्यानंतर बरेच वर्ष काही झालंच नाही. नेहमीप्रमाणे एखादं हे बासनात बांधून छानपैकी त्या कुठल्यातरी सरकारी शेल्फवरती पडून राहतं, तसं हे 8-9 वर्ष हे पडून राहिलं आणि मग एक घटना घडली की ज्याच्यामध्ये वाजपेयी सरकार आलं आणि त्याच्यामध्ये सुरभी या कार्यक्रमामध्ये ती रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ काक यांच्या समवेत आर्किओलॉजीचे तेव्हाचे डायरेक्टर जनरल होते अजय सिंग नावाचे, त्यांनी घोषणा केली की आम्ही फोकस मॉन्युमेंट म्हणून शनिवारवाडा हा घेतो आहोत. तर आम्हालासुद्धा आम्ही पाहत होतो तो कार्यक्रम अगदी मन लावून. आम्हाला आश्चर्य वाटलं, अरे वा, आपला कार्यक्रम ह्यांनी आपलं हे रिपोर्ट ह्यांनी घेऊन हा तो फोकस मॉन्युमेंट म्हणून भारत सरकारने डिक्लेअर करावा. ही सगळ्या पुण्यासाठी एक अभिमानाची गोष्ट होती, आमच्यासाठी तर नक्कीच होती. आणि मग तेव्हा आम्ही सगळं चंग बांधून पुढे कामाला लागलो त्यासाठी. अवघड होतं अर्थात हे सगळं हे काम पुढे काही नेणं. तर आपण आता असं करूया की ह्याच्यामधला जो प्रेझेंटेशनचा पार्ट आहे तर हा आपण चालू करूया इथे. ह्याच्यामध्ये आज गुरुवार 25 एप्रिलला त्यांनी माझा जो काही कार्यक्रम इथे बोलण्यासाठी ठेवला होता त्याबद्दल वसंत व्याख्यानमाला संघाचे मनापासून धन्यवाद देतो मी. गीताळी टिळक यांनी गेल्या 2 वर्षापासून हा पाठपुरावा केलेला आहे आणि त्यामुळे आज मी इथं आहे. बऱ्याच लोकांना माझी पार्टनर आणि माझी बायको अंजली कलमदानी हिचे लेख जे रविवार सकाळमधून येत गेलं वर्षभर तर ते ओळखीचे असतील. आणि याच्यामध्ये हा जो आपण आत्ता बोललो शनिवारवाडा आणि परिसर ह्या एकूण गजबजलेल्या पुण्याच्या मध्यात एक असा ग्रीन ओएसिस असल्यासारखा हा परिसर आहे. अर्थात तो तसा त्याचं असण्याचं कारण म्हणजे तो सगळा जाळून टाकला गेला हे सगळ्यांना माहितीच आहे, सर्वश्रुत आहे हे. आणि त्या ठिकाणी आज एक पार्क असावं असं एक दृश्य आपल्याला या एरियल व्ह्यूमध्ये दिसतं. तर आमची ही जी फर्म आहे किमया नावाची आहे. तर किमया हा अरबी शब्द ह्याच्याबद्दलचे अनेक लोकांना त्याची जादू करणं किंवा अशा पद्धतीचं काही त्याच्याबद्दलच्या संकल्पना सगळ्यांच्या असतात. तर आम्ही हे जे वेगवेगळ्या नावाची जी काही प्रोफेशन्स आहेत की जी फार सर्वश्रुत नाहीत आणि हे करता म्हणजे नक्की काय करता, उदाहरणार्थ अर्बन डिझाईन करता म्हणजे काय करता, आर्किटेक्ट बिल्डिंग करतो, टाउन प्लॅनर शहरं वसवतो, मग अर्बन डिझायनर काय करतो, हा एक वेगळा स्पेशलायझेशनचा भाग होता. किंवा कन्झर्वेशन तर बऱ्यापैकी लोकांना समजतं की जुन्याचं जतन संवर्धन करतात, पण हा अर्बन डिझाईन असा एक काही 30-40 वर्षापूर्वी सुरू झालेला एक ब्रांच आहे टाउन प्लॅनिंगची की ज्याच्यामध्ये जशी आपली शहरं वाढत आहेत, जशी आपली गर्दी वाढते आहे, जसं एकूण सगळं शहरांचं विस्तारीकरण हे असह्य होत चाललं आहे, ह्याला थोडंसं मलमपट्टी लावता येईल का, थोडंसं बरं करता येईल का, हे शोधण्याच्या मागचं हे स्पेशलायझेशन आहे. त्याची पाळंमुळं इतर सरकारी किंवा या सगळ्या क्षेत्रांमध्ये फार खोलपर्यंत रुजलेली नाही आहेत, तर ती आत्ताच ती रुजायला लागलेली आहेत. आणि जे आपण स्मार्ट सिटीमध्ये काही रस्ते आपण चालायला, बसायला किंवा वापरायला हे छान वाटायला लागलेले आहेत किंवा त्याच्यावरती सावली आहे, त्याच्यावरती बेंचेस आहेत, त्याच्यावरती लाईटिंग आहे किंवा त्याच्यावरती व्हीलचेअर चालू शकते किंवा त्याच्यामध्ये जे डिफरंटली एबल्ड अशी लोक आहेत त्यांना चालण्यासाठी सहज होऊ शकतं, अशा पद्धतीचे काही दिसायला लागतं. ते ह्या आमच्या अर्बन डिझाईन खाली प्रामुख्याने येतं. तर ह्याच्यामध्ये 1990 पासून हे सुरू करून आम्ही जे काही 300हून अधिक प्रकल्प किंवा त्यामध्ये स्पेशलायझेशन करणारे विद्यार्थी हे जे डिग्री घेऊन येतात पण त्यांना एक प्रॅक्टिकल जे ओरिएंटेशन लागतं की ह्याला नक्की काय कसं करायचं हे आमच्याबरोबर काम करतात आणि तेच आमचे सहकारी आहेत. त्यापैकी आज सत्यजित चव्हाण इथे बसलेला आहे त्याच्यामधला. आणि हे पब्लिक स्पीकिंग किंवा लोकांशी संपर्क साधणं म्हणजे काय ह्याचा तो अनुभव घ्यायला आलेला आहे. तर दान आणि नफा, सिद्धांत आणि व्यवहार, संवर्धन आणि नवीन निर्मिती, नंतर सुंदर आणि ऐतिहासिक, पारंपरिक आणि नाविन्य,
जागतिक आणि शारीरिक अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हे जे काही एक्स्ट्रीम्स आहेत हे बॅलन्स करण्याचा आमचा एक प्रयत्न या किमयामधनं होताना दिसतो. हे बरेचसे आमच्या बरोबर काम करणारे सहकारी जे येतात जातात, काही खूप दीर्घकाळासाठी टिकतात आणि काम करतात. आणि ह्याच्यामध्ये सुरुवात करतो आहोत आपण की आमच्याकडे पहिलं आलेलं काम, इवन शनिवार वाड्याच्या आधी आलेलं काम हे सेंट पॉल्स चर्चचं होतं. ही सगळ्यांना माहिती आहे की त्या BJ मेडिकलच्या हॉस्टेलच्या मागच्या बाजूला किंवा पोलीस कमिशनर ऑफिसच्या मागे एक सेंट पॉल्स चर्च नावाचं चर्च आहे, जे 1867मध्ये बांधलं गेलं आणि ज्याच्याकरता तिथल्या युरेशियन कम्युनिटीकरता हे असावं चर्च म्हणून पुण्यातलं हे दुसरं चर्च बांधलं गेलेलं होतं. आणि ते पूर्ण दगडी बांधलेलं, त्याचं 100 फुटी उंच टावर आणि त्याचे पूर्ण सगळे काही नकाशे वगैरे नव्हते त्याच्यामध्ये, पण ते सगळे तयार करून त्याचा बराचसा त्याच्या रिपेअर्सचा इतिहास होता आणि तो जाणून घेऊन त्याच्यासाठी काहीतरी करावं म्हणून आम्ही ते पाहायला निघालो. आणि ते असं लक्षात आलं की त्या चर्चवरनं मोठी मोठी झाडं ही उगवलेली होती आणि ह्याच्यामधनं जी पन्हाळे असतात, ज्याला गार्गॉइल्स म्हटलं जातं आणि ज्याला वेगवेगळ्या प्राण्यांचे आकार असतात, तर याच्यामध्ये मेंढ्याच्या आकाराचे गार्गॉइल्स होते, वाघाच्या आकाराचे होते आणि माशांच्या आकाराचे होते. आता हे सगळे गार्गॉइल्स 40 फूट उंचीवरनं खाली पडून काही तिथे नर्सरीमध्ये ती मुलं खेळतात त्यांना अगदी नॅरोली मिस झाले होते आणि ती त्यांना बाधा होऊ शकली असती, लागू शकली असते. ते इतकं ते डेंजरस झालेले होते आणि ते खाली उतरवण्याची गरज होती. नंतर एक टिपिकल ब्रिटिश लोकांचा खूप त्या ह्याच्याबद्दलचा त्यांचं आर्किटेक्चर म्हणा किंवा त्यांच्या ह्याच्याबद्दलचा अभिमान इतका होता की ते आपल्या इथलं जे वातावरण आहे, आपल्या इथला जो पावसाळा आहे आणि आपल्या इथे जे त्यावेळेला खूप पाणी येतं छतावरती, ह्याचा त्यांना अंदाज आला नसल्यामुळे त्यांनी त्या ब्रिटिश स्टाईलमध्ये या रूफच्या एंडला गटर्स केल्या होत्या आणि त्या गटर्समधनं ते पाणी सोज्वळपणे त्या गार्गॉइल्समधनं उतरून खाली जाईल वगैरे अशी जी काही संकल्पना केली होती ती तर काय कालांतराने टिकली नाही. त्या गार्गॉइल्सच्या तोंडापाशी जाऊन सगळी घाण जाऊन बसलेली, त्याच्यावरनं पिंपळाची झाडं उगवलेली, हे सगळ्याचं नेहमीचं चित्र आहे आपल्याला माहिती असलेलं. आणि त्याच्यामध्ये हे वाकडं तिकडं झालेले गटर्स, हे तुटलेले गार्गॉइल्स, हे तिथनं लोंबकळणाऱ्या पारंब्या या झाडाच्या, वडाच्या किंवा पिंपळाच्या, हे अगदी कॉमन दृश्य त्या चर्चवरती दिसत होतं. हे अगदी 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 इनोसंट वाटणारी ही छोटीशी जी काही झाडं येतात ती पुढे इतकी मोठी आणि अकराळ विक्राळ होतात, हे तर सगळ्यांना माहितीच आहे अशा पद्धतीचं. तर हे सगळं उतरवून घेऊन त्याच्यामधलं ते मुळासकट ती झाडं काढणं, ह्या गार्गॉइलची तोंडं मोठी करणं आणि ती तशी वरच्या त्या 40 फुटावरच्या ज्या 3 दगडांचे थर आहेत ते तसेच्या तसे पुन्हा करून लावणं, हा एक मोठा चॅलेंज आम्ही स्वीकारला. त्या पाथरवटा लोकांनी पण स्वीकारला. आणि ह्या डावीकडच्या चित्रामध्ये तुम्हाला जे दिसतं आहे की वेगवेगळे दगडांची अशा त्यांनी रोज लावून ठेवल्या होत्या की हे या ठिकाणचे दगड, हे त्या ठिकाणचे दगड. त्याच्यातलंही मोठे मोठे दगड दिसत आहेत ते 5 फूट लांब, 1.5 फूट बाय 1.5 फूट अशा साईजचे काही दगड होते की जे ह्या पाथरवटांनी, आता ह्यातला हा डावीकडे बसलेला अण्णप्पा नावाचा जो होता तो इकॉनॉमिक्समध्ये MA झालेला माणूस होता, पण तो हे पाथरवटाचं कामसुद्धा करायचं, त्याला त्यात कमीपणा काही वाटायचा नाही किंवा कदाचित त्याला MA इकॉनॉमिक्सच्या डिग्रीनं जितके येणार नाही पैसे तितके हे ह्याच्यातनं यायचे, हे तर सगळ्यांना अगदी इझिली कळेल. आणि हे जे वरती जे दिसत आहेत हे 5 ठेवलेले गार्गॉइल्स, हे तुटले फुटलेले सगळे जे मेंबर, तर तुम्हाला लक्षात येईल की ज्या खालचा जो ब्लॉक आहे हा खूप मोठा आहे आणि तो वजनाला जड आहे आणि तो त्या भिंतीच्या आत असल्यामुळे तो काउंटर वेट म्हणून त्याचा मदत होते. आणि पुढचा जो कॅन्टिलिव्हर जो बाहेर निघणारा 3 फूट 4 फूट असा जो पोर्शन आहे तो त्याच्याने बॅलन्स व्हायचा. तर असे सगळे नवे गार्गॉइल्स, छान असे तगडे वाघोबा, छान मासे आणि छान मेंढे वगैरे त्या अण्णप्पा आणि त्यांच्या टीमनी 35 एक गार्गॉइल्सचे पुन्हा करून ते हे करून दिले. आणि आपल्या इथे अजूनही ही परंपरा जिवंत आहे आणि ती आपल्या कामी येऊ शकते. सुरुवातीला पैशांवरनं खूप घासाघीस झाली चर्चचे लोक आणि हे पाथरवट, 5,000 रुपये, मग 7,000 रुपये, मग 8,000, मग शेवटी 10,000ला एक असा एक गार्गॉइल कार करून मिळतो. असं करून ते पहिलं ते शिकवण जे असतं की प्रॅक्टिकल ह्याच्यामधलं
आता कोपऱ्याचे गार्गॉइल्स त्याला त्याच्यामध्येच तिरकं करून घेतलेलं की जॉईंटला अँगलला तो जॉईंट येऊ नये अशासाठी हे वेगवेगळे प्रकारचे दगड त्यांच्याकडनं घडवून घेऊन ते फरम्यात बसतात की नाही हे पाहून मग ते वरती चढवणं आणि मग सरतेशेवटी त्या 100 फुटी टावरच्या वर हे गार्गॉइल्स लावणं आणि वरची गटर क्लीन करता यावी म्हणून त्याला एक शिडी लावणं. ह्या सगळ्या त्या एकूण कॉन्झर्वेशन सायन्सचा किंवा कॉमन सेन्सचा भाग असेल. बरंचसं ह्याच्यात कॉमन सेन्स असतो. आता पलीकडे तुम्हाला तो लाल देवळाचं चर्च दिसतंय. त्या लाल देवळाच्या चर्च दिसेल इतक्या उंचावरती हे गॅल्वनाइज्ड आयर्नचे गटर्स हे पूर्णपणे गंज लागून संपून गेलेल्या होत्या, खलास झाल्या होत्या. तर ते गटर काढून हे डावीकडच्या चित्रात जे दिसतंय ते लेड शीटचं गटर म्हणजे शिसं जे असतं ना ते शिसं हे 150-150, 200-200 वर्ष टिकण्याची परंपरा या चर्चेसमध्ये सगळ्या युरोपियन चर्चेसमध्ये आहे. तर तशा पद्धतीचं सोल्डरिंग करून लावलेलं व्यवस्थित त्याला भोक असलेलं ज्याच्यामधनं हे पाणी जाऊ शकेल अशा पद्धतीचं आणि ते रेलिंग दिलेलं आहे की वरती साफ करायला जाणाऱ्या माणसाला आपण पडणार नाही याची खात्री वाटणं हे फार गरजेचं होतं. तर अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करून ह्या गार्गॉइल्सची किंवा ह्या गटर्सची निर्मिती झाली. नंतर वरचा जो लाकडी फ्रेम होती ती त्याच्या खालच्या सपोर्ट देणाऱ्या मेंबर्सपासून पूर्णपणे सडून गेलेली होती. मग त्याला ह्या बाजूनी 8-8 मिलीमीटर जाडीचे स्लीव्ज लावून लोखंडाचे मग त्याला स्टेनलेस स्टीलचे बोल्ट्स लावून ते सगळं भक्कम करण्यात आलं. हे सगळं त्याचं जे टावरचा जो कोन होता त्याचे सगळे पत्रे बदलणं, त्याच्या आतली लाकडं बदलणं, वरचा जो वेदरकॉक होता त्या वेदरकॉकलासुद्धा वापरतं करणं कारण की त्याच्यावरती तिथल्या कॅम्पमधल्या मुलांनी टार्गेट प्रॅक्टिस केली होती. 25-22 mm बोरच्या रायफलचे त्याला होल्स होते 3-4. तर ते सगळं पुन्हा सगळं उतरवून ते पुन्हा लावून ते सगळे ह्या लोकांना हेल्मेट सेफ्टी बेल्ट वापरा रे म्हणून त्यांच्या मागं लागून हे सगळं त्या लोकांकडनं हे काम करून घेणं हे अवघडच सगळं काम म्हणावं, जिकिरीचं काम आहे. नंतर ह्या गार्गॉइल्समधनं पाणी टाकलं की ते पाणी येतं आहे ना खाली, ते इतर कुठं जात नाही आहे ना हे टेस्ट करणं. किंवा पूर्वीचे जे पाईप्स होते त्या पाईप्सला जॉईंटच नव्हता, तो मोकळे जॉईंट्स असलेले पाईप्स होते. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामधनं तपासून पाहून त्या सगळ्या व्यवस्थित करून पुन्हा त्या दगडाच्या ज्या सांध्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी पोपट जाऊन राहायला लागलेले होते, इतके ते सांधे मोकळे झालेले होते. तर त्या चुना घेऊन त्या चुन्यात त्या पद्धतीचं मॉर्टर कसं असतं ते सेट व्हायला किती वेळ लागतो, 8-10 दिवस जातात. सिमेंटसारखं लगेच आज लावलं आणि लगेच संध्याकाळी सेट झालं असं होत नाही. तर चुन्याच्या मॉर्टरला वेळ लागतो सेट व्हायला. तर ते सगळं घेऊन ते आम्ही जे केलेलं आज 25 वर्षानंतर आम्ही एका गायडेड वॉकला लोकांना घेऊन गेलो होतो. तर ते सगळं व्यवस्थित आहे ते मॉर्टर. कारण की एकदा करून गेलं आणि ते झालं असं नसतं. हे पुन्हा पुन्हा जाऊन पाहणं की आपण केलेलं काम ते योग्य आहे की नाही, ते व्यवस्थित त्याचं काम देतं आहे की नाही हे बघणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आताही त्या खालच्या नर्सरीची मुलं ही सेफली तिकडे वावरू शकतात. वरचा गार्गॉइल डोक्यात पडणार नाही वगैरे ह्याची भीती बाळगायची गरज नाही. तर या अशा पहिल्या सुरू झालेल्या सेंट पॉल्स चर्चच्या कामानंतर वेळ आली ह्या शनिवारवाड्याला जे काही 9-10 वर्ष सुरुवातीची बासनात बांधून उघडून मग पुन्हा प्रोजेक्ट सुरू होण्याची. आणि खालच्या ज्या 2 स्लाईड आहेत त्याच्यामध्ये डाव्या स्लाईडमध्ये VP सिंग जेव्हा फायनान्स मिनिस्टर होते तेव्हा बाजूच्या त्या बिल्डिंगमध्ये जाऊन त्याचा काढलेला फोटो आहे तो, की तेव्हा लोक कसे बसायचे शनिवारवाड्याच्या भोवती, की ते भेळवाले वगैरे सगळे त्या बाजूच्या त्रिकोणात असायचे. समोर ते व्यासपीठ तात्पुरतं उभं केलेलं असायचं आणि काही लोक मध्ये मध्ये समोर ज्यांना जबरदस्ती बसवलं ते समोर बसायचे आणि बाकीचं पटांगण मोकळं राहायचं. हे जे काही आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. अर्थात पु ल देशपांडेंचं या इथे भाषण झालं तेव्हा सबंध परिसर फुलला होता लोकांनी असं आम्ही ऐकतो. तर तशी असायची हे व्यासपीठ तितकं पॉवरफुल असायचं हे असं आम्ही ऐकतो लोकांकडनं. आणि त्याकरता हे जे आता उजवीकडे आपण पाहिलेलं आहे तर ते तसं व्यासपीठ इथे करण्यात आलं. आणि त्याच्यात बरेचसे कार्यक्रम झाले की जे परवाचं एल्गार परिषद आणि त्याच्यामुळे जे काही बंद झालं शनिवारवाड्यासमोर कामं हे असे कार्यक्रम करणं, त्याच्या आधी बऱ्याच लोकांचे खूप छान छान कार्यक्रम या परिसरात होऊन गेले. तर या परिसराचा थोडक्यात इतिहास पाहावा याकरता ह्या काही स्लाईड्स आहेत की जे अगदी 1890च्या आसपास काढलेला हा पहिला डावीकडचा टॉपचा फोटो आहे की जिथे बटाट्या मारुती आणि बटाट्याचा बाजार भरायचा.
नंतर पहिल्या महायुद्धानंतर 1920मध्ये ते बटाट्या मारुतीचं मंदिर मंडपासकट जे दिसतं त्याचं ते चित्र आहे. आणि अगदी उजवीकडच्या कोपऱ्यामध्ये जे एक स्मारक आहे त्या पहिल्या महायुद्धाच्या लोकांच्यासाठी उभारलेलं, ते आज सारसबागेत हलवलं गेलेलं आहे ते स्मारक. आणि खाली जे 1872च्या आसपास एडवर्ड लिअर नावाचा जो माणूस पुण्यात आला होता आणि त्यांनी काही जी स्केचेस काढली की जो व्हिक्टोरिया राणीला ड्रॉइंग आणि पेंटिंग शिकवायचा, यानं शनिवारवाड्यासमोरच्या त्या बाजाराचं एक स्केच काढलेलं आहे, रफ असं स्केच, जी हल्ली अर्बन स्केचर्स नावाची एक जमात तयार झालेली आहे आणि ते जाऊन सगळीकडे पटापट स्केचेस काढतात. त्यामध्ये आमचे सिनियर मित्र रवी गद्रे म्हणून आहेत, ते वन ऑफ द बेस्ट अर्बन स्केचर्स आहेत. आणि तसं स्केचिंग त्यावेळेला या माणसानं केलं आहे आणि ते आपल्याला त्याचे एक दृष्टिक्षेप दिसतो. आणि मग 2000 साली काय बदल झाला हा असा एक बदलत्या काळपटाचा आहे एक चित्र. आम्ही काम सुरू करायच्या आधी कॉन्झर्वेशनचं एक प्रिन्सिपल असं आहे की जे काही आहे ते सगळं प्रॉपरली रेकॉर्ड करणं, काय होतं आहे काय होत नाही आहे ह्याची अगदी इत्तंभूत सगळी तपासणी होणं. तिथे मग ह्या अर्बन ॲक्टिव्हिटीज असतील, हे किल्ल्या तयार करणारे लोक तिथे शनिवारवाड्यासमोरच बसायची. रिक्षा घेऊन तुम्ही अगदी समोर दिल्ली दरवाजात सोड रे बाबा म्हणून त्याला सोडायला सांगू शकत होतात. त्याच्यामध्ये हे दोस्ती ब्रास बँड आणि मस्तानी ज्यूस बार नावाचा त्या बटाट्या मारुती मंदिराच्या इथे हे सगळे गोष्टी असायच्या तिकडे. त्यामुळे असं फारसं काही फॉर्मल नव्हतं त्यावेळचं पुणं. आणि आज फॉर्मल झालं आहे तर बघा ना कसं झालं आहे ते. ह्या मुली सायकल खेळायच्या तिथे. तर हे असं सगळं त्यावेळचं एक दृश्य होतं. आणि ते सगळं ह्या ओपन एअर थिएटरनं दृश्य बदललं. तिथे आता लोक येतात, जरी कार्यक्रम नसला तरी छानपैकी बसतात तिथे, तिथला गारवा अनुभवतात. तिथले बरेचसे सकाळी जे योगासनाचे वर्ग घेतात ते लोक सांगतात, अहो आमच्या पायाला कधी अशी इतकी हिरवळ लागलीसुद्धा नव्हती. तर ती हिरवळीचा आनंद घेतात काही लोक. त्या ते जे पट्ट्या आहेत त्याच्यामधनं टॉयलेटला जाणारे मार्ग आहेत, ते टॉयलेट्स कधी हे लोक स्वच्छ ठेवतील हा एक प्रश्न आहे, खरा मोठा चॅलेंज आहे. कारण की आपल्या इथे टॉयलेट बांधणं आणि ते वापरता येणं ह्याच्यामध्ये खूप अंतर असतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण आता जे काही सगळा बदलत चालला आहे भारत, लेट अस होप की हे टॉयलेट्स वापरण्याजोगे सुद्धा होतील म्हणून. कारण की ते बांधलेले आहेत, खाली वर दिसू नयेत असे टॉयलेट्स खाली केलेले आहेत. ते बटाट्या मारुतीचा जो मंडप आहे तो गेला, पण त्याचं मंदिर शिखर आणि गाभारा मात्र तो तेवढा तसाच राहिला. जयंतराव टिळकांच्या काळामध्ये बाजीरावांचा जो पुतळा वगैरे लागला आणि त्यांनी जे काय ह्याच्यासाठी खूप एफर्ट्स घेतलेले होते की इथे हा परिसर बदलावा. 1952 साली लाड कमिटी नावाची एक कमिटी सेटअप झाली होती आणि ज्यांनी शनिवारवाड्याच्या आतमध्ये लायब्ररी असावी वगैरे असे बरेच काही प्रपोजल्स केलेली होती. पण ती प्रपोजल्स कधी प्रत्यक्षात अवतरली गेलेली नाहीत. तर आम्हाला खूप आश्चर्य वाटलं आणि हायसं वाटलं की अरे आपण काहीतरी योजना केलेली इतक्या महत्त्वाच्या पब्लिक स्पेसमध्ये हे ॲक्च्युली पूर्ण झाली. आता हे पूर्ण होण्यामागे मोठा सिंहाचा वाटा होता BG देशमुख जे एक्स कॅबिनेट सेक्रेटरी होते त्यांचा. कारण की त्यांनी पाहिलं की हा केलेला अहवाल हा बरेच दिवस वाचनात पडून राहिलेला आहे, काही होत नाही आहे. आणि आम्ही त्यांना अप्रोच झालो. मग ते नुमवीचे अगदी टिपिकल विद्यार्थी असलेले, हाती घेईन ते तडीस नेईन अशा निश्चयाने त्यांनी ह्याच्या मागे लागले. त्यावेळे ते वाजपेयींनासुद्धा उचलून फोन करू शकत होते, इतकं त्यांचा दरारा होता. आणि एखादं काम कसं तडीस न्यावं ह्याच्याबद्दलची जी काही कूटनीती लागते त्याला, ती त्यांच्या अंगी होती आणि ती त्यांनी वापरली, ज्याच्यामुळे हे अस्तित्वात आलं. मग त्यांचं म्हणणं होतं की नाही, आपण आता हे झालेलं आहे हे पुणेकरांना सांगावं, इतर सगळ्या लोकांना सांगावं. याच्याकडं करता शनिवारवाड्याचे 3 वर्ष त्यांनी फेस्टिवल्स घेतले. आणि त्या फेस्टिवलमध्ये काय झालं तर एक जाणता राजाचा बाबासाहेब पुरंदरेंचा एक पहिला शो तिकडे झाला. आणि त्याच्यामध्ये जे नॉर्मली ते सेट उभारतात ते इथं खरा शनिवारवाडा त्यांच्या मागे होता आणि त्याच्यावरती तो जाणता राजाचा शो झाला. नंतर एक ड्रम्स ऑफ पेशवा नावाचा एक जाणकार जे संगीतकार होते त्यांनी ते कंपोज केलं आणि बऱ्याचशा लोकांनी तो एक कार्यक्रम केला. तर असे अनपॅकेड शोज इथे व्हावेत. दिवाळीच्या वेळेला, त्रिपुरारी पौर्णिमेला हे सगळे वेगवेगळे आजूबाजूचे लोक येऊन त्याच्यावरती दिवाळ सण त्याचा साजरा करतात शनिवारवाड्याचा. तो अतिशय मनमोहक असतो. वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये ते असे हे लावतात. त्यामुळे आपण जे दिव्यांनी सगळं वेगवेगळ्या आजकालच्या LED दिव्यांनी लावण्यापेक्षा हे कितीतरी आपल्या संस्कृतीला धरून आहे.
बाजीरावांच्या ध्यानीमनीसुद्धा नसेल की एकेकाळी जॅपनीज ग्रँडमास्टर आणि मनीषा साठे इथे फ्युजन डान्स करतील म्हणून. तर तो मात्र इथं फ्युजन डान्स 2 दिवसाचा झाला. त्यांनी 2 दिवसामध्ये जवळजवळ 1 कोटी रुपये खर्च केले आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी हे देखावे आणि त्याचे डान्सेस, त्याचे सेट्स वगैरे उभारून अतिशय मंत्रमुग्ध करणारा हा शो त्या शनिवारवाड्यासमोर केला. आणि मुख्य म्हणजे आम्हाला ते बघायला मिळाला. त्यानंतर अलार्मेल वल्ली यांचा जीवनामृतम नावाचा हा डान्स तिकडे झाला. आणि इतर वेळी ही लोकं येऊन शांतपणे बसून तिकडे मजा घेतात त्या ओपन स्पेसची. हेही नसे थोडके पुण्यासाठी. फ्रेंच सर्कस विदाऊट ॲनिमल फ्री सर्कस हे अलियन्स फ्रान्सेच्या लोकांनी केला. दिवाळीच्या वेळा अनाथ आश्रमच्या ची मुलं येऊन तिकडे फेस्टिवल ऑफ लाईट्स हा साजरा करतात. इतर वेळी कोणी पुस्तक वाचतं, कोणी काय लिहितं, कोणी काय कविता करतं. अशी बसून ही लोकं ह्याचा आनंद घेतात. ते खूप छान आहे. मग थोडंसं त्याच्यात शनिवारवाडा आणि बॉलिवूड ह्याच्यामध्ये आमिर खानने येऊन तिथला जो काही वारसा नावाचा एक इंटॅक्सचं शॉप आहे त्याचं उद्घाटन केलं. आणि त्याच्यामध्ये खण हे आपला पुणेरी जो काही खण असतो त्या खणाचा एक फेस्टिवल आयोजित झाला की ज्याच्यामुळे बरेचसे लोक फॅशन शोसाठी तिथं आले होते. बरेचसे तिथले गेट्स, तिथले शनिवारवाड्याशी काही संबंध नसलेले पाम्स हे इकडून काढून नदीच्या पात्रात जाऊन लावण्यात आले. इथे असं आमचं म्हणणं होतं की जे त्या काळाशी अनुरूप आहे, जे त्या काळाला जास्ती दुजोरा देतं अशा पद्धतीचीच झाडं आणि वेली फुलं वगैरे तिथे असावीत की ज्याच्यामुळे तो काळ जास्ती जिवंतपणे उभा राहील अशा करता. कारण की हे जे चित्र आपल्याला दिसतं ते प्रिन्स ऑफ वेल्स येणार होता तिकडे आणि त्याला दाखवावं की आम्ही मराठ्यांचा फायनली पराभव केला आहे आणि ते आता आपल्या कंट्रोलमध्ये आहेत हे दाखवण्याचं हे चित्र आहे की हे शनिवारवाड्याच्या आतले जे ज्योती आहेत तर ह्या ज्योत्यांमध्ये नक्की काय होतं, काय इतिहास घडला याच्याबद्दलचा गहखऱ्यांचं एक छोटंसं पुस्तक आहे शनिवारवाडा नावाचं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी खूप डिटेलमध्ये त्याची चर्चा करून, त्याचा विचार करून, त्याच्यात रिसर्च करून हे लिहिलेलं आहे त्याबद्दल. आमच्या सोबतीला निनाद बेडेकर होते की ज्यांनी ह्याचं बरेचशी आम्हाला मदत केली की इथे काय होतं, कसं होतं हे सांगण्यासाठी. आणि त्याच्यावरनं BG देशमुखांच्या सांगण्यावरनं कसा असावा शनिवारवाड्याच्या आतली वेगवेगळी दालनं आणि काय काय घडला इथे असं 112 टॉकिंग स्क्रीन्सचा CD आम्ही एक तयार करून कॉर्पोरेशनच्या त्या वारसा दुकानामध्ये विक्री करता ठेवला होता. त्याच्यामध्ये नाचाचा दिवाणखाना कसा होता किंवा पुष्करणीच्या हौदाभोवती ज्या काय पंक्ती बसायच्या तो कसा होता तो 3 मजली. त्याच्यात एक गोकाक दिवाणखाना नावाचा दिवाणखाना मागच्या बाजूला होता की जिथे गोकाकहून आणलेली खेळणी त्या मुलांना खेळण्याकरता होते. एक जिन्नसखाना होता की ज्याला म्युझियम आपण आज म्हणू असा जिन्नसखाना होता. असे अनेक रेकॉर्ड्स आणि लोकांचे हे त्याच्याबद्दलचे संदर्भ. हे शनिवारवाडा एक युगप्रवास हे टायटल निनाद बेडेकरांचं आहे. जर्नी थ्रू टाईम हे इंग्लिश अनुवाद आम्ही त्याचा केला. आणि अशी कॉम्पॅक्ट डिस्क हे मिळावी, लोकांना घेऊन जावी, आपल्या मुलासाठी नातवासाठी काय होतं ते करावं. ह्याच्यामध्ये अजूनही एक प्रोजेक्ट आम्ही विचार केला होता पण तो आज तागायत तो प्रत्यक्षात उतरलेला नाही आहे. तो असा की कसा होता शनिवारवाडा असा लेगो ब्लॉक्सचा शो असावा, एक खेळ असावा जो मुलं घरी घेऊन जाऊ शकतात आणि ज्याला इतिहास चांगला माहिती आहे तो त्याप्रमाणे तो शनिवारवाडा बांधू शकतो त्याच्याप्रमाणे. त्याच्यामुळे छोटे छोटे त्या कलमदानी प्रकारचे जे खांब असतात किंवा त्या महिरपी कमानी असतात त्याच्यामध्ये लग कशाला म्हणतात, तोळे कशाला म्हणतात, पूर्वीची आपली टेक्नॉलॉजी समजेल अशा पद्धतीनं ते हे कसं असावं. तर आता तिथला गणपती रंगमहाल कसा होता अशी ह्याची अनेक वर्णनं ब्रिटिश लोकांनीही केलेली आहेत आणि त्याच्या बऱ्याचशा हिशोबांमध्ये शनिवारवाड्याच्या त्याच्या सुताराला आणि गवंड्याला बक्षीस दिलेल्याचे तिथे उल्लेख आहेत. कारण की आपला जो इतिहास आहे तो बरंचसं ॲटमॉस्फिअरचं हे निरीक्षण किंवा त्याच्याबद्दलचं डिस्क्रिप्शन करत नाही. मात्र हे ब्रिटिश लोकांची वर्णनं नेहमी फुल ऑफ ॲटमॉस्फिअर डिस्क्रिप्शन्स असतात. हे 2 कल्चर्समधला फरक आहे. आपण आर्किटेक्चरशी कसं रिलेट होतो ह्या दोन्हीचा तो फरक आहे. आणि ह्या गणपती रंगमहालाच्या आतलं जेम्स वेल्सनं काढलेल्या स्केचेसवरनं थॉमस आणि विलियम डॅनियल्स हे काका पुतण्या लोक जे भारत फिरले त्यांनी एक पुना दरबार नावाचं पेंटिंग केलेलं आहे. आणि ते पुना दरबार पेंटिंग नुकतंच त्या टेट गॅलरीमध्ये एक्झिबिशन्समध्ये ठेवलेलं आहे. 9 फूट बाय 7 फुटाचं हे पेंटिंग आहे.
पण ह्याच्यात दाखवलेला गणपती रंगमहाल खूप उंच, आउट ऑफ प्रपोर्शन ब्लो अप केलेला हा पेंटिंग आहे. मात्र तो ॲक्च्युअल कसा होता हे आम्ही व्हर्च्युअल 3D जे आजकाल तयार होतं याच्यामध्ये कॉम्प्युटरवरती त्याच्यावरती करून दाखवलं आहे की ॲक्च्युअली तो रंगमहाल असा असेल. कारण की ते वरच्या चित्रात पाहिलं तर तिथे विष्णू आणि गणपती बाहेर येऊन थांबलेले आहेत, जे असे कधीच नसतात द्वारपालासारखे याच्या मंदिराच्या बाहेर. तर असा दिवाणखाना हा जास्त करून असावा असा आमचा त्याच्याबद्दलचा दावा आहे. आता शनिवारवाड्यामध्ये एक मराठा स्कूल ऑफ मिनिएचर पेंटिंग होती आणि ज्याचे बरेचसे पेंटिंग्स आज आपल्याला भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये पाहायला मिळतात. आणि त्यापैकी हे बाजीराव पेशव्यांचं पहिलं चित्र आहे, हे दुसरं उजवीकडचं आहे ते हे सवाई माधवरावांचं चित्र आहे, असे खाली माधवराव पेशव्यांचं आहे. अशी अनेक चित्रं होती आणि तशी चित्रशाळा होती शनिवारवाड्यामध्ये. देर वॉज अ रेग्युलर स्कूल ऑफ मराठी मिनिएचर पेंटिंग इन्स्पायर्ड बाय द जयपूर स्कूल किंवा इतर स्कूल. त्या सगळ्याचे 70 एक माहिती फलक आम्ही तिकडे लावले. नेहमीप्रमाणे पुणेकरांनी त्यातले ह्रस्वदीर्घच्या चुका, त्यातले आणि काही ज्या काही दुरुस्त्या होत्या त्या सगळ्या आम्हाला लेखी पुरवल्या आणि त्याप्रमाणे त्या करण्यात आला. त्याबद्दल सगळ्या पुणेकरांचे धन्यवाद. त्यामध्ये नंतर आता हे हजारी कारंजं होतं की त्यातल्या जे खालचं प्लंबिंग आणि ते सगळं उघडून ठेवण्यात काही अर्थ नव्हता. तर ते आहे त्या प्लंबिंगमध्ये ते कारंजं सुरू करावं अशा पद्धतीचं ते कारंजं सुरू करण्यात आलं. आणि त्याच्यामध्ये ते वारसाचं जे दुकान आहे ज्याच्यामध्ये तांब्याच्या वस्तू म्हणा, इतर काही गोष्टी म्हणा, ह्या CDs म्हणा, ह्या विकत मिळायच्या काही दिवसांपूर्वी. आजकाल ते शॉप जरा बंदच असतं बऱ्याच वेळा. तर ते पुन्हा चांगल्या पद्धतीने चालू व्हावं असं आम्ही आता पुन्हा हे जे काही आता BG देशमुख जाऊनच आज 12 वर्ष झाली आणि पुन्हा त्यांच्यासारखा नुमवीचा कोण हाती घेतलेले तडीच नेईन असं करणारा माणूस पुढे येतो आहे का ह्याची मी वाट बघतो आहे त्या सगळ्याला पुन्हा एक उभारी येईल अशा ह्याच्यासाठी. अजूनही दिल्ली खूप दूर आहे असं आम्हाला लक्षात येतं या ह्याच्यामधनं. अजून बरंच पुढे जायचं आहे आपल्याला. पण जे आपण आत्तापर्यंत मिळवलं तेही नसे थोडके. आता ह्या बाजीराव मस्तानीवरती काय सिनेमा केला तो त्याला बऱ्याचशा आपला इतिहासकार आणि इतर लोक बरेचसे त्याला नावं ठेवण्यासारखंच तो केलेला आहे की त्याच्यामध्ये पिंगा ग पोरी पिंगा करत त्या दोघींना जे काय नाचवलेलं आहे वगैरे. मात्र हे जे मस्तानी नावाचं पुस्तक कुसुम चोप्रा नावाच्या बाईंनी अहमदाबादमध्ये राहतात त्या आणि त्यांनी त्याचा सगळा त्या मस्तानीबाईंचा संबंध इतिहास उलगडून संबंध त्याच्यावरती जे ग्रंथ लिहिला आहे तो अतिशय सुंदर आहे. पण ह्या शनिवारवाड्यापासून सुरू झालेला जो काही हेरिटेज मुवमेंट होती ही पुढे पुण्यात पसरावी आणि हे जे काही 25-30 प्रॉपर्टीज ह्याच्या आजूबाजूच्या आहेत की ज्याच्यामध्ये पुरंदरेंचा तो वाडा तो गेला, त्याचं सूर्य हॉस्पिटल झालं, बावडेकरांचाही वाडा गेला, तर तिथे आणि एक दुसऱ्या बिल्डिंग्स उभं राहिल्या. पण आजही बिनीवाल्यांचा वाडा आहे, नानावाडा अंशतः तिथे आहे, मुजुमदारांचा वाडा आहे, मागे देवांचा वाडा आहे. अशा अनेक वास्तू पुण्याच्या जुन्या पाऊलखुणा सांगणाऱ्या या आहेत आणि एक त्या घेऊन ह्या पुढे जावं आणि पुणे एकेकाळचं कसं होतं ह्याचं काही अंशी तरी आपल्याला आज दर्शन घडावं अशी एक प्रयत्न आम्ही आता जो काही करतो आहोत गेले काही वर्ष. त्यामध्ये तुळशीबाग एक आहे, विश्रामबाग वाडा आहे आणि अशा पद्धतीचे काही कामं आपण करतो आहोत. आत्तापर्यंतच्या प्रेझेंटेशनला कोणाला काही विचारायचं आहे, कोणाला किंवा काही सांगायचं आहे? काही नसेल तर आपण पुढे राम मंदिराकडे जाऊ. तर ह्या तुळशीबागेच्या राम मंदिराची जी कथा आहे ही बहुतेक सगळ्या बसलेल्या पुणेकरांना कदाचित माहीत असेल आणि अगदी जे म्हणतात पीक ऑफ पेशवाय पिरियड 1763च्या दरम्यान जेव्हा पानिपत होऊन गेलं होतं आणि माधवराव पेशव्यांनी त्याला पुन्हा उभारी यावी एकूण मराठेशाहीला आणि त्या सगळ्या लोकांच्या खचलेल्या मनस्थितीला, अशाकरता ह्या राम मंदिराचं बांधकाम सुरू केलं आणि त्यामध्ये नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी त्याचा संबंध पुढाकार त्याच्यामध्ये घेतला आहे. खाजगीवाल्यांकडे ते येऊन काम करायला लागले होते आणि त्यातून त्यांनी शेवटी ही 1 एकर जागा विकत घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे रामाचं मंदिर बांधावं असा तो एक संकल्प करून त्यांनी पुढे ते सगळं तडीस नेलेलं आहे. ते मध्येच निघून गेले पण त्यांच्या मुलांनी ते पूर्ण केले आहे. तर हे विविध संतांच्या एकूण 80 मूर्ती
185 कळस, 20 वानर मूर्ती, अशी जवळजवळ 70 फूट उंच हा जो तुळशीबागेचा शिखराचा भाग आहे हा त्या काळचा एक टॉवरिंग अचीवमेंट म्हणावं असा आहे. आणि आम्हाला अविनाश सोनी जे ह्या पेशवाईतल्या सगळ्या आर्किटेक्चरचे गाढे अभ्यासक आहेत आणि त्यांच्या त्या विषयावरती 2 PhDs आहेत, तर ते सांगतात की जसे मराठे दक्षिणेकडे जाऊ लागले तशी त्यांनी गोपुरं पाहिली, तसे त्याच्यापासून स्फूर्ती घेऊन ह्या लोकांनी हे अशा पद्धतीची शिखरं करणं सुरू केलं. तर ह्याच्यावरती एक विशेष रचना अशी आहे की रामनवमीच्या दिवशी त्या सूर्याची पोझिशन वगैरे पाहून ह्या तुळशीबागेच्या राम मंदिरात शिखराच्या थोडंसं पुढे एक छोटीशी गच्ची आहे की जी बाहेरून कुठून दिसत नाही, पण त्या गच्चीतनं सूर्य जाऊन थेट रामाच्या पावलापाशी त्याचे ते सूर्याचे किरण पडतात, अशी तिकडे एक योजना केलेली आहे. एक छोटंसं तावदान आहे त्या गाभाऱ्याला आणि त्याकरता ते हा जो सेक्शन काढलेला आहे त्या तुळशीबागेतनं, तर ते दिसतं आहे तुम्हाला. तो जो सूर्य सनरे स्टेट जाऊन तिकडे टेकतो, तर ते तुळशीबाग त्याचे जे लाकडी खांब आहेत हे सगळे वाळवीनं खाऊन टाकून खाली पोचतच नव्हते. जणू काय तो अख्खा मंडप जो आहे एवढा भव्य दिसणारा तो वर तरंगत असल्याचा एकूण सगळा आभास संबंध निर्माण होतो. आणि प्रत्येक कॉलमला असं झालं होतं. आणि खाली 5 फुटावरती त्याचा जो तळखडा आहे तो खालच्या खाली राहिला होता, हे वरती हे आदांतरी राहिलं होतं. तर ह्या शास्त्रामध्ये हे शोधणं ॲक्च्युली असं होतं आहे म्हणून कळणं हे सुद्धा दुरापस्त असतं. हे कधीतरीच तुम्हाला लक्षात येऊ शकतं, कारण की तुम्ही एवढी भव्य वास्तू बघताय, ह्याला खाली फाउंडेशन चांगलंच असेल असा एक मनात विचार येतो, पण ही वस्तुस्थिती होती. त्यामुळे मग जो खराब झालेला भाग आहे तो पूर्ण काढला, खालनं त्याचं पुन्हा वाळवी लागू नये म्हणून लाकडात काम न करणं, पूर्ण दगडात काम करणं आणि हे असे वर पेलून धरलेल्या खांबांना हे असे मोठे तळखडे नेऊन लावणं, वरचं कुठलंही डिस्टर्ब न करता, असं त्याला आपण म्हणू की ओपन हार्ट सर्जरी झाली त्या ह्याची. जसे आजकाल गुडघे नवीन बसवतात, गुडघ्याचे सांधे बदलतात आणि हे करतात, तशी ह्या सगळ्या रामाच्या मंदिराचे जे तळखडे आहेत हे असे मोठे 2 बाय 2.5 फुटाचे मोठे मोठे दगड आणून तिथे बसवले गेले. त्यानंतर तिथे बऱ्याच जणांनी ठेचा खाल्ल्या असतील, बऱ्याच जणांचे अंगठे ठेचकाळले असतील, अशी ते फ्लोरिंग त्या संबंध तुळशीबागेचं जे होतं, तर तेच दगड काढून पुन्हा चुन्यात बसवून ते सगळे घडवून घेऊन पुन्हा अशी त्याची सगळी ॲनालिसिस करून घेऊन की जवळजवळ आम्ही काढलं तर 42 लाख रुपये, पण जवळजवळ 1 कोटी रुपये तुळशीबागवाल्यांनी हे सगळं पुन्हा त्याचे सर्व्हिसेस संबंध पाण्याचे ड्रेनेजचे ले करून एकदम चकाचक. आजकाल तुम्ही गेला असेल तर ती आतली फरशी मध्ये कुठला कोणाचा अंगठा गेला तर त्याचे पैसे तुळशीबागवाले देतील इतकी त्याची हमी ते भरतात. तर असंच फ्लोरिंग हे पुन्हा झालेलं आहे, ते पुन्हा चुन्यामध्ये केलं गेलेलं आहे, सिमेंटचा बिलकुल वापर केला नाही. आणि सगळे स्लोप्स जे आहेत, कारण की उत्तरेला जो दरवाजा आहे त्या गजबजलेल्या लेनमध्ये तिथे त्याचा उतार आहे आणि आता जो दक्षिणेला जो मंडईच्या इथला ज्या रस्त्यांपासून एंट्रन्स आहे तो उंचावरती आहे, तर त्या सगळा स्लोप तसाच्या तसा ठेवून हे सगळं केलं गेलेलं आहे. नंतर ते जे सगळे छोटी मोठी मंदिरं होती त्याच्यावरती आधी एक्सपेरिमेंट्स केले की ह्याच्यावरचं जे स्टक्को वर्क आहे किंवा प्लास्टरचं घोटायचं काम आहे हे चुन्यामध्ये केलेलं आहे आणि त्याच्यात करतानाच त्याच्यामध्ये रंग मिसळले गेलेले आहेत. कारण की वरनं पेंट लावला की तो काही वर्षांनी फेड होतो आणि तो फेड होऊ नये म्हणून त्याची रंगसंगती काय होती हे ते बारीक बारीक कोपऱ्यात राहिलेल्या रंगावरनं ती ओळखून घेतली आणि ते पुन्हा त्याप्रमाणे त्याची रंगसंगती तयार करण्यात आली. आणि त्याचे हे सगळे डिटेल्स तुम्हाला पहिल्यांदा राम मंदिरावरती काम करायच्या आधी गणेश मंदिरावरती करा, ते जर का 3-4 वर्ष टिकलं तरच त्या ह्याचे पैसे देऊ असं तुळशीबागवाल्यांनी अगदी तुळशीबाग स्टाईलमध्ये सांगितलं आणि तसंच त्यांनी केलं. तर ते टिकलं, तो रंग टिकला, ते हे टिकलं. त्यामुळे मग आता पुन्हा राम मंदिराच्या ह्याला आता या वर्षी सुरुवात होते. तिथलं जे काही तोडफोड झालेली आहे त्याच्यासाठी आता सुरुवात होते. मध्ये सगळं लाकडी काम जे होतं ते ब्रिटिश लोक यायच्या आधीच्या काळातलं संबंध लाकूड काम होतं. त्यातले काही लाकडं खराब झाली होती, काही याच्यावरती वाळवी लागली होती. हे सगळं बदलून पूर्वीसारखी जी गोल कौलाची जी छताची जी कौलं होती तशीच कौलं बसवून हे सगळं पुन्हा करण्यात आलं. आणि आता एवढ्यातच
2023च्या जूनमध्ये हे जे छत होतं आतलं, तर त्याच्यामध्ये जोधपूरहून एक 7 पिढ्या तेच काम करणारी, पारंपरिक शैलीमध्ये हे रंगकाम करणारी टीम 7 भावांची एक येऊन त्यांनी हे सगळं काम पुन्हा त्याच पद्धतीनं केलं. हा ऑइल पेंट नाही आहे, हा म्हणजे चुन्याचं व्हाईटिंग, नंतर डिंक आणि त्याचं जे काही जुने जे प्रकार असतात ते सगळे वापरून, कुठलाही सिंथेटिक रंग न वापरता हे सगळं रंगकाम पुन्हा केलं. जवळजवळ 28 लाख रुपये ह्या नुसत्या पेंटिंगमध्ये गेलेले आहेत, पण अतिशय सुंदर काम त्यांनी ते पुन्हा जुने रंग जिवंत करून दाखवलेले आहेत ह्याच्यातले. त्यामुळे तुम्ही रामनवमीच्या निमित्ताने गेला नसाल तर ते जाऊन जरूर पहा की तो कसा त्याचा संबंध पुन्हा मंडप आता फुललेला आहे तो. तर हे त्या तुळशीबागेतलं पारंपरिक तंत्रातील मूळ रंग पुन्हा पुनरुज्जीवित केलेलं काम. शेवटचं आपण ह्याच्याकडे जातो आहोत टिळकवाडा किंवा केसरी वाड्याकडे, की ज्याच्यामध्ये शैलेश टिळक यांनी आम्हाला बोलवून सांगितलं की हा एक आमच्याकडे पब्लिकेशन आहे ज्याच्यामध्ये टिळकांनी गायकवाडांकडनं जेव्हा हा वाडा घेतला तेव्हा तो नक्की कसा होता ह्याच्याबद्दलचं डिटेलमध्ये सगळं फोटोग्राफी आमच्याकडे आहे. त्याच्यामध्ये त्याच्यात काय बदल झाले हे सुद्धा आमच्याकडे आहेत. आणि त्यामध्ये आज काय परिस्थिती होती ह्याचे 4 नंबरच्या ह्याच्या फोटोमध्ये आपल्याला दिसतं आहे. तर ते आम्हाला बदलून 1 किंवा 2 नंबरचं जे दिसतं आहे ना तसं तिथे न्यायचं आहे. तर ते आम्हाला करून हवं आहे. तर हा पेपर अवघड होता सोडवायला, कारण की तो काही फार मोठा प्रशस्त वाडा नाही आहे. पुणे महापालिकेच्या हेरिटेज कमिटीकडनं ह्याची परवानगी आणायची होती. ते सोपं होतं, कारण की मुक्ताताईच ह्याच्यामध्ये महापौर पण होत्या आणि नंतर हे पण होता, विधायक पण होत्या. तर तो पटकन मिळाला. आणि हे सगळं जे काही दृश्य होतं ते आपल्याला शेजारच्या चित्राकडे न्यायचं होतं. ह्याची बरीचशी कामं सत्यजित चव्हाण जो इथं बसला आहे त्यानंच त्याचं रेखाटन केलं होती. आणि मग तो अहमदाबादला त्याच्या पुढल्या अभ्यासाकरता निघून गेला. तर हे असं करण्याचं हे सगळं जे चित्र होतं, आणि आज डावीकडे असं आहे, पुन्हा पुढे असं करायचं आहे, ह्याचा सगळा पार्ट बाय पार्ट त्याचे सगळे जे तुकडे असतात तर ते तुकडे कसे पुन्हा एकाला एक लागावेत, ते कुठे बसावेत, काय कशानंतर यावं, काय ठेवावं, काय काढावं, काय रिप्लेस करावं, याबद्दलचं डिटेल्ड अहवाल ते सगळा करून त्याप्रमाणे 2-3 वर्ष काम करून शेवटी 2021मध्ये तो जसाच्या तसा त्या पूर्वीच्या चित्रातल्यासारखा केसरीवाडा आपल्या दृष्टीस पडतो. बऱ्याच जणांनी तो पाहिलाही असेल, गणपतीला गेले असतील किंवा इतर अशा वेळेला, तर तो तसा केला. आणि त्याच्यामध्ये हे जे केशव बाबूराव लेलेंनी केलेला पुतळा, जो टिळक स्वतः जिवंत होते आणि लेलेही होते, तेव्हा 18 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी हा पुतळा केलेला होता. आणि मग तोच त्यांच्या अभ्यासिकेत देऊन जो बसवला आहे तो आज आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा पद्धतीचं हे आमचं जतन संवर्धनाचं काम, याबद्दलचं एक छोटीशी तुम्हाला झलक दाखवायला आज याच्यात माध्यमातून मिळाली, त्याबद्दल धन्यवाद. काही प्रश्न असतील, काही रिमार्क्स असतील तर जरूर द्यावेत. थँक्यू. इथे आमचे वेगवेगळ्या ठिकाणी असलेले रेफरन्सेस हे मिळतात सगळीकडे इंटरनेटवरती, त्यामुळे इकडे आपण संपर्क साधू शकता. आणि ज्यांना हे मिळालं नाही, ते वाचता आलं नाही वगैरे, त्यांच्यासाठी हे पॉवर पॉईंट नक्कीच शेअर करायला मी मॅडमना विनंती करीन. काही प्रश्न आहेत का कोणाचे? पुण्याच्या हेरिटेज, जवळजवळ ती पुण्याच्या हेरिटेजची जी काही यादी झालेली आहे ती अशा काळात झालेली आहे की त्याच्याबद्दल संपूर्ण ज्ञात असलेल्या लोकांची सगळी सल्लामसलत झाली असं नाही आहे. ती ज्या एका काळामध्ये झाली तर त्यामध्ये ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 अशामध्ये जास्तीत जास्त 250 प्रॉपर्टीज त्यांनी काढलेल्या आहेत. आणि त्यापेक्षा खूप जास्ती प्रॉपर्टीज असलेलं आपल्या लक्षात येत आहे हळूहळू. आता परवाच आम्हाला कॉर्पोरेशनने सांगितलं की व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल स्कूल नावाची त्यांची स्कूल ही शिवाजी रस्त्यावरती आहे, की जिथे मुंबईतलं जे VJTI आहे त्याची एक छोटीशी ब्रांच अगदी प्रिलिमिनरी लेवलला चालवणारी शाळा आहे. आणि त्याचं सगळं हे करण्याचं गरज आहे. अशा बऱ्याचशा वास्तू त्या यादीतनं निसटलेल्या आहेत आणि ज्या आपण रोज येता जाता फिरतो आणि बघतो. आणि त्या सगळ्या ह्याला एक पुन्हा पुन्हा करत राहायला पाहिजे असं ते काम आहे.
मंजिरीताई आणि त्यांचे जे सहकारी असतात त्यांच्या त्या हेरिटेज इंडियाच्या माध्यमातून बऱ्याचशा ठिकाणी लोकांना नेत असतात, दाखवत असतात, त्याच्याबद्दलचा माहिती देत असतात, त्याच्याबद्दलचा अवेअरनेस वाढवत असतात. तर त्यामुळे ह्याला चांगले दिवस आलेले आहेत कम्पेअर्ड टू व्हॉट इट वॉज इन 30 years अगो, हे असं म्हणता येईल. आपले ज्ञानेश्वर मोळक आहेत ते सुद्धा शिवसृष्टी आणि ह्याच्यासाठी संभाजीच्या स्मारकासाठी तुळापूर या इथे ते काम करत आहेत. त्याच्यात त्यांनी 2.5-3 एकर जागा घेऊन स्वतः त्यासाठी ते राबत आहेत. तिथे ते संभाजींचं स्मारक करावं असं त्यांनी एक चंग बांधलेला आहे. आणि त्यांच्या याला कारण की हा जो सगळा आपला इतिहास आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला उमाळा आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला प्रेम आहे किंवा कौतुक आहे, हे प्रत्यक्षात त्याचं काही होणं आणि त्याच्या इथे लोकांनी येऊन ह्याला अनुभवणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि ते यापूर्वीच्या जरी आपल्या डेव्हलपमेंट ॲजेंडामध्ये नसलं तरी आता निश्चितच 2017 साली जे काही पुन्हा पुण्याचा डेव्हलपमेंट प्लॅन पब्लिश झाला आणि त्याच्यामध्ये त्याला स्थायी रूपी त्याला एक प्रोटेक्शन देण्यात आलं त्या सगळ्या प्रोसेसला, ही एक चांगली गोष्ट आहे. ते पूर्ण झालं असं मी अजिबात नाही म्हणणार. ही एक सुरुवात झालेली आहे आणि ती पुढे पुढे नेण्याची जबाबदारी सगळ्यांच्या खांद्यावरती आहे असंच म्हणायला लागेल. चिंचवड भागात जे आम्ही राहतो आणि तिथे जे काही मोरया गोसावी आहे किंवा ते चाफेकर स्मारकांचं जे आपण सगळं जाणता की त्याचं एक काम चाललं आहे की जिथे आत्ताच पद्मश्री मिळालेले गिरीश प्रभुणे जे आहेत तर ते त्याच्यासाठी कार्यरत आहेत. आणि तिथे भारतातल्या संबंध भारतातल्या 1,500हून अधिक स्वातंत्र्य सैनिकांसाठी एक स्मारक व्हावं याकरता त्यांनी घाट घातलेला आहे आणि आम्हाला कामाला लावला आहे त्यांनी त्यासाठी. तर त्यातला एक जो चाफेकर वाड्याचा भाग आहे तो चाफेकरांची जी स्मृती आहे तर ती कशी जपता येईल आणि त्याच्या जीवनातले 12 प्रसंग हे तिथे उभे केलेले आहेत त्यांनी त्या वाड्यामध्ये. आणि आता त्या उरलेल्या 28,000 स्क्वेअर फुटाच्या इमारतीमध्ये ह्या प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांनी नक्की काय केलं आणि त्याचं नक्की कॉन्ट्रीब्युशन अगदी बिरसा मुंडापासून ते भगतसिंग राजगुरू आणि ह्याच्यापासून ते करण्याचं त्यांचं एक चंग आहे. आणि त्यांना अर्थात मोदी सरकारचं त्याच्यावरती पाठिंबा आहे. अजून त्यांनी तसा आर्थिकदृष्ट्या तरी काही पाठिंबा जाहीर केला नाही आहे, पण महाराष्ट्र सरकारला यांनी 41 कोटी रुपये मागितलेत. 20 कोटी हे कॉर्पोरेशन देतं आहे त्यासाठी आणि ते लवकरच 1-2 वर्षात पूर्ण होईल असं आहे. त्याशिवाय चिंचवडला अर्थात तांगसाळ होती एका काळी. होनराव नावाचे लोक तिथे राहायचे. तिथे मोरया गोसावी आणि तिथे शिवाजी महाराजांची 41 पत्रं ह्या देवस्थानकडे आहेत. सगळ्यात मोठं कलेक्शन आहे शिवाजी महाराजांच्या पत्रांचं त्यांच्याकडे आणि त्यांनी त्याचं पब्लिकेशनही केलेलं आहे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आता होत आहेत. आणि चिंचवडलाही एक हेरिटेज कमिटी स्थापन होती आहे. तिथेही त्या नवीन बायलॉजप्रमाणे हे जतन संवर्धनाचं काम त्यांनी हाती घ्यावं. अर्थात पुणे हे खूप मोठं शहर आहे आणि पुण्यात जितका मोठा इतिहास आहे तेवढा काही पिंपरी चिंचवडला नसेल, पण जो काही छोट्या मोठ्या गावांमध्ये अनेक ठिकाणांमध्ये आहे तो करावा असंही एक नवीन सुरू झालेलं आहे. त्याशिवाय जी देहू आणि आळंदी इथून निघणारी वारी आहे आणि ते ठिकठिकाणी थांबत जी पंढरपूरला जाते त्यासाठी आमचा समूह गेले जवळजवळ 25 वर्ष त्याच्यासाठी काम करतो आहे त्या वारीसाठी. आणि कसं असतं की ह्या सगळ्या ह्याचे पुढे विकास व्हावा, ह्याच्यामध्ये जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना सोयी व्हाव्यात काही, आणि ह्याच्यामुळे वारसा या शब्दाचा किंवा त्या सगळ्या अर्थाचा कुठे अडथळा होऊ नये किंवा तो डेव्हलपमेंटच्या एकूण कार्याच्या मध्ये समाविष्ट करून हे सगळं व्हायला पाहिजे. कारण की एकेकाळी पुणेकरांना असं वाटायचं की आपलं जर का बिल्डिंग त्या वारसा यादीत आलं तर आपल्याला डेव्हलपमेंट काही करता येणार नाही, जे आहे तसंच सगळं ठेवेल ते राहील असं नाही होत आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा बरंचसं पुढे जाणं, त्याच्यामध्ये बदल करून आणणं आणि पुढे नेणं हे शक्य होत आहे. कारण की डेव्हलपिंग कंट्रीमध्ये तुम्ही फक्त सगळं ग्लास बॉक्समध्ये गोठवून ठेवणार आहात का म्युझियम पीससारखं, असा एक प्रश्न येतो. आणि ते तसं न होता त्यासाठी ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 अशी काही प्रणाली तयार झालेली आहे आणि त्यामधनं काही मार्ग काढत पुढे जाणं हे शक्य आहे. फॉर एक्झाम्पल विश्रामबाग वाड्यामध्ये त्याचा जो मक्ता शोधून काढला त्याच्यामध्ये 3ऱ्या मजल्यावरती एक माळवद होतं की जे ब्रिटिशांनी त्यांच्या काळामध्ये पूर्णपणे नाहीसं करून टाकलं होतं. तर त्या मक्त्याप्रमाणे ते पुन्हा बांधण्यात आलं, ज्या भागात शक्य होतं तिथे बांधण्यात आलं आणि त्याच्याबद्दल ते बदल करण्यात आले.
आज 20 वर्ष झाली जवळजवळ ते काम चालू आहे. कॉर्पोरेशनसारख्या संस्थेकडे हे करणं हे त्यांच्या बेसिक मिनिमम प्रोग्राममध्ये नसतं. मात्र ते त्याच्यामध्ये त्यांचा एक हेरिटेज टेल स्थापन होणं, त्याच्यामध्ये श्याम ढवळेंसारखे गृहस्थ येणं, त्यांनी त्याच्यात रस घेऊन काम करणं आणि जे काही पुढे नेत आहेत ते सगळे ही एक चांगली गोष्ट आहे. अजून ते मोठं हेरिटेज डिपार्टमेंट व्हावं त्याचं, असं एक आम्ही त्यांना सारखं सांगतो आहे. तर आता त्याला सांगण्याला 10 वर्ष झाले की कदाचित करतील ते पुन्हा. तर ही प्रगती स्लो असते, या सगळ्यामध्ये प्रगती स्लो असते, पण आपण म्हणतो की बेटर स्लो दॅन नेवर. आणि काही कोणाचे प्रश्न? धन्यवाद सर. बांधकाम क्षेत्रातला एक नाविन्यपूर्ण आणि किचकट म्हणता येईल असा विषय तुम्ही स्लाईड्सच्या माध्यमातून अगदी सोपा करून सगळ्यांना सांगितलात. आणि आपला जो आपल्या शहराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचं काम तुम्ही ह्या माध्यमातून करताय, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. आजच्या तुमच्या व्याख्यानाबद्दल खूप खूप आभार तुमचे आणि श्रोत्यांचेही आभार. तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. आज जसे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात तसेच उद्याही मोठ्या संख्येने उपस्थित राहाल अशी मी आशा करते. उद्या याच सभागृहात संध्याकाळी 6 वाजता शिरीष देशपांडे यांचं व्याख्यान आहे. सायबर गुन्हेगारी आणि स्वसंरक्षण असा त्यांचा विषय आहे व्याख्यानाचा. तर तुम्हा सर्वांचे आभार आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते.